नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आपल्या अवतारामध्ये येऊ लागलेत। पुन्हा एकदा मराठ्यांचा तोच प्रश्न महाराष्ट्रामध्ये ही लोक काढतायत। पण एक गोष्ट लक्षात घ्या, गेली दीड वर्षापूर्वीचं पकडूया, मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठ्यांच्या सगळ्या आरक्षणासाठी तेव्हा रस्त्यावर उतरले होते जे मनोज जरांगे पाटील, त्यानंतर इलेक्शनच्या नंतर आज उगवत आहेत। तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का, जी काही मुंबईला उद्या काय या 4-5 दिवसामध्ये काय तो मोर्चा निघणार आहे ना, त्याची तारीख बरं एका वर्षानंच बरोबर कशी निवडणुकीच्या आधी ठरवली की शरद पवार साहेबांनी सांगितली। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कारण मनोज जरांगे पाटील तुम्ही मराठ्यांच्या हक्कांसाठी लढताय, त्याच्या सोबत मी आहेच, मला त्याचा विरोध नाही आहे अजिबात। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एक लक्षात ठेवा की बरोबर निवडणुका लागल्या की मग समाजाला आणि सगळ्या गोष्टींना जातीमध्ये तेढ निर्माण करायची, समाजाला उकसवायचं आणि मग कुठेतरी या सगळ्या चुकीच्या गोष्टी करायच्या। बरं, हे प्रकरण खासदारकीच्या इलेक्शनचं आहे। आता खासदारकीच्या इलेक्शनला झाली किती दिवस, त्याच्यानंतर आमदारकी गेली, आता हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्या आणि आम्ही फक्त मराठा समाजाला फक्त आणि फक्त निवडणुकीपुरतं वापरतो, याच्यासारखं दुर्दैव नाही। माझ्या अनेक मागच्या व्हिडिओ काढून बघा, मी एकच गोष्ट सांगत आलोय। 1980-1990 साली अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा काढला, त्यानंतर 25-30 वर्ष गेली, आज 2025 आले, तरीही मराठ्यांना आरक्षणासाठी मोर्चे काढावे लागतात, असले आंदोलनं करावी लागतात, याच्यासारखं दुर्दैव नाहीये। म्हणजे किती नेते गेले त्याच्यानंतर। शरद पवार साहेबांनी तर 94-93 साली सही सरळ केली की मराठ्यांच्या वाट्याचं आरक्षण काय असेल ते त्या ओबीसी मध्ये विलीन करून टाका। का नाही तेव्हा शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण दिलं? अरे मी म्हणतो 13% 10% जाऊ द्या, निदान मी 1% जरी दिला असतं ना आरक्षण, आज ही वेळ आली नसती, समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण झाली नसती। कारण मनोज जरांगे पाटील तुम्ही करताय ते योग्य करताय, पण तुम्ही ज्या प्रकारे करताय ना ती गोष्ट चुकीची आहे। मला ती गोष्ट पटत नाही, म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो। मी स्वतः मराठा आहे, मला देखील माझ्या पोराबाळांना देखील आरक्षणाची गरज आहे, हे मी छाती ठोकपणे सांगतो। कारण जर 50% वाला जर माझ्या 90%च्या पुढे जात असेल तर मला ते आरक्षण नको आहे, त्याच्या विरोधात आहे मी। आणि जर अशी काही गोष्ट होणारच असेल, जर आरक्षण रद्द नसेल तर मग मलाही मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, या मताचा मी आहे। पण तुम्ही फक्त निवडणुकांसाठी समाजाचा चेहरा बनून नको त्या गोष्टी करत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे। इलेक्शन झालं त्याच्यानंतर का नाही या वर्षभरात रान पेटवलं तुम्ही? आता रान पेटवायचं सुचतंय 2 महिन्यांवरती इलेक्शन आले म्हणून? कोण सांगतंय तुम्हाला या सगळ्या गोष्टी उभ्या करायला? कोण तुम्हाला नक्की मागणं पिना मारतंय? समाजाला नाहक त्रास देऊ नका। सगळ्यांनीच या नेत्यांनी मराठा समाजाला फक्त पिळून काढलं आणि या महाराष्ट्राला चालवणारा, या देशाचं नेतृत्व करणारा मराठा समाज आरक्षणाची भीक मागतोय, याच्यासारखं दुर्दैव नाहीये। अनेक जण टीका करणारे माझ्यावरती करतील, पण एक गोष्ट मी जे काय ते सत्य तुम्हाला सांगतोय। कारण हे फक्त पिळत बसतील, हे मुख्यमंत्री येतील जातील, भाजपाचे सत्तेत काय आरक्षण मिळावं असं काही नव्हतं। काँग्रेसची किती काळाची सत्ता गेली, मराठ्यांना का नाही तेव्हा आरक्षण मिळालं? या 2014 नंतर हे फडणवीस आणि हे बाकीचे सगळी लोक आलेत, पण त्याच्या आधी किती अशी लोक होती जी मराठ्यांचं नेतृत्व करत होती? कुठे त्यांचे गळे दाबले, कुठे गेली ही सगळी लोक? याचा विचार एकदा करावा। आणि मनोज जरांगे पाटलांनी हे जे काही राजकारण आणि मराठा समाजाच्या पुढे लागून कुठेतरी एक दिशा समाजाला दाखवायची की आम्ही आरक्षण देऊ, आम्ही आरक्षणासाठी लढतोय, आणि एका बाजूने मात्र एखाद्या विशिष्ट राजकीय लोकांना तुमचं पाठबळ मिळेल आणि समाजाचं कुठेतरी दिशाभूल करून त्यांच्या पारड्यामध्ये तुम्ही काहीतरी टाकाल, या सगळ्या गोष्टीतून बाहेर निघा आणि समाजाला फसवू नका। माझं वैयक्तिक स्पष्ट स्वच्छ निर्मळ मत आहे या सगळ्या गोष्टींवरती। मी पहिल्यापासून हेच सांगतोय, का नाही आरक्षण त्यावेळेला मिळालं? मग जर आरक्षण एका समाजाला मिळत नाही तर कोणत्याही समाजाला आरक्षण नको। आर्थिकदृष्ट्या आरक्षण द्या, ज्याला खरी शिक्षणाची गरज आहे, ज्याच्या खिशामध्ये 1 रुपया नाही ना त्याला आरक्षण द्या, त्याला आरक्षणाची गरज आहे। पण आमच्या लोकशाहीमध्ये तसल्या कुठल्याही गोष्टी नाही आहेत। मग फडणवीस आता मराठे उभे राहिले, आता इकडे ओबीसीचे कोणतरी उभे राहील, बसा बोंबलत तिजाला, कापा एकमेकांच्या मुंड्या उडवा, बस आम्ही फक्त एवढंच करत राहणार आहोत। निवडणुकी आल्या की ही साले अवलादी या राजकारण्यांच्या तुम्हाला फक्त पुढे करून फूट लावतील, फूस घालतील, आणि तुम्ही फक्त समाजामध्ये एकमेकांची द्वेष करत राहाल, एकमेकांवरती सुऱ्या आणि सगळ्या गोष्टी उभारत राहाल, आणि हे मात्र यांचे फायदे करून घेतील। पुन्हा मराठा समाजाचं आरक्षणही जाईल, सगळं पुन्हा शांत होईल, 5 वर्षासाठी सगळे जैसे थे। यातून बाहेर निघा। मी जरांगे पाटलांवरतीच आक्षेप घेतोय असं नाहीये, मी सगळ्यांना सांगतोय की या गोष्टीला कुठेतरी एकदाच सोडवा, राजकारणासाठी याचा वापर करू नका, एवढंच मला फक्त सांगायचं आहे।